ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ असं काय झालं की लोक लाईनच्या बाहेर जाऊन दरवाजाचं कुलूप तोडायला लागले आणि शेवटी कुलूप तोडून पोलिसांसोबत भांडण पण लागले आणि याचा सर्वांचा जबाबदार फक्त एक माणूस होता. कोण आणि त्यानं काय केलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हर हर महादेव मित्रांनो, मी सागर साखरे तिरुमल यात्रा कंपनीची गाडी घेऊन आम्ही निघालो होतो शिहोर उज्जैन ओंकारेश्वर यात्रेसाठी. ओंकारेश्वर मध्ये 1 तासात पोहोचणारच होता. तर अगोदर ब्रश वगैरे करून घेतला, मग ओंकारेश्वर मध्ये पोहोचलाच होता. तर समजलं की एवढी सिक्युरिटी आणि आमची गाडी 12 किलोमीटर लांब कशामुळे थांबवली आहे, कारण इथे येणार होत्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार होत्या तर उद्या, पण लोकांना 4 दिवस अगोदर पासून परेशान करायचं चालू होतं. गाडीला पण 12 किलोमीटर मागच थांबवित होते. मग पोहोचलो होतो आम्ही नर्मदेवर आंघोळ करण्यासाठी. मग नर्मदेमध्ये आंघोळ करून मी माझ्या टीमला घेऊन निघालो होतो दर्शनासाठी. हा मस्त असा नर्मदेचा व्ह्यू एन्जॉय करत मग लागला लगेच दर्शनाच्या लाईनला. पहिलं 2 तास तर लाईन एकदम व्यवस्थित चालत होती, पण मध्येच कोणाला न सांगता अचानकच दर्शन केले बंद, ते पण 3 तासासाठी. कारण काय तर राष्ट्रपतीचं सिक्युरिटी रिझन. मग लोक तापले आणि नारे पण चालू केले. मग अर्धा 1 तास हा करता चालला आणि त्यानंतर दर्शन व्यवस्थित चालू झाले.